नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे आयुर्वेदिक मसाज ऑइल। ही रेसिपी मला आमच्या इथे एक गृहस्थ येतात, त्यांनी मला सांगितली। ते आमच्या बाबांची मॉलिश करण्याकरता येतात आणि त्यांनी हे कशी करायची ते मला सांगितली। ते ऋषिकेशला जाऊन त्यांनी योगा आणि मसाजचे ट्रेनिंग घेतलेले आहेत। हे तेल गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, पायावरचे सूज याकरता फार उपयुक्त आहे। हे तेल मी स्वतः बनवले आणि त्याचे रिझल्ट मला चांगले आले, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे। हे तेल तुम्ही बनवून बघा आणि लावून बघा। कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कसे रिझल्ट आले त्याचे। या तेलाकरता काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 1 लिटर सरसो तेल घेतलं, 10 बॉटल निलगिरी तेल घेतलं, 4 चमचे मेथी दाणे, 4 चमचे ओवा, 40 लसूण पाकळ्या घेतल्या, 40 मिरे घेतले, 40 लवंग आणि 4 जायफळ घेतले आणि 100 ग्रॅम हा भीमसेन कापूर घेतला। चला आता आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण दगडी खलबत्त्यात हे सगळं साहित्य कुटून घेऊया। आता आपण लवंग कुटून घेऊया। आता आपण मेथी कुटून घेऊया। आता आपण जायफळ बारीक करून घेऊया। आता आपण लसूण कुटून घेऊया। चला आपण आता तेल बनवायला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, पण गॅस सुरू नाही केलेला। कढईत तेल ओतून राहिले। या थंड्या तेलामध्येच आपल्याला सगळं साहित्य मिक्स करायचं आणि नंतर गॅस सुरू करायचा, जेणेकरून ह्या सगळ्या साहित्याचा अर्क त्या तेलामध्ये उतरल। ओवा टाकला, मेथी टाकली, लवंग टाकली, मिरे टाकले, जायफळ टाकलं, लसूण टाकला आणि आता आपण गॅस सुरू करणार। या तेलाला एकच उकळी येऊ द्यायची, कारण हे तेल उतू जायची भीती असते। हे तेल आपल्याला थंड होऊ द्यायचं आणि कापडाने गाळून घ्यायचं किंवा चाळणीने गाळून घेतलं तरी चालते। नंतर त्यामध्ये निलगिरी तेल आणि भीमसेन कापूर मिक्स करायचा।
तेल थंड झालेलं आहे आणि आता आपण ते गाळून घेऊया। हे वरती जे चाळणीमध्ये राहिलेलं साहित्य आहे ते आपण मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेऊया, जेणेकरून जर मुक्का मार लागलेला असला, पायाला सूज आली, त्यावर लावल्या तर वेदना कमी होतात। तेल थंड झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये निलगिरी तेल आणि भीमसेन कापूर मिक्स करून घेऊया। तेल गरम असताना कापूर आणि निलगिरी तेल मिक्स करायचं नाही आणि ते उडून जातं। ही मी अशी मिक्सरमधून काढून पेस्ट तयार केलेली आहे। ही तुम्हाला पायावर सूज आलेली असली तरी ती लावायला उपयोगी पडते आणि वेदना कमी होतात। ही मी आयुर्वेदिक मसाज ऑइल ही रेसिपी तयार केलेली आहे। ती जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।